नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल। भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांचे आडनाव श्रीवास्तव, पण त्यांनी या आडनावाचा व्यवहारात कधीही उपयोग केल्याचे आढळत नाही। त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील मोगलसराई या गावात झाला। शारदा प्रसाद व रामदुलारी देवी या दाम्पत्याच्या पोटी सामान्य कायस्थ कुटुंबात त्यांचा जन्म झाला। शास्त्री केवळ 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले। त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते। त्यांची आई आपल्या 3 मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली। हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये ते मॅट्रिकला असताना महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली। महात्मा गांधींच्या विचारसरणीकडे ते आकृष्ट झाले। त्यापुढे त्यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला व ते पूर्णतः गांधीवादी बनले। त्यांनी काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात पहिल्या वर्गात शास्त्री ही पदवी मिळवली। विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव शास्त्री होते, मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले। त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहीत होते की एकदा निर्णय घेतला की ते कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरून मृदू वाटणारे शास्त्री आतून एखाद्या खडकासारखे कणखर होते। मिर्झापूर येथील ललिता देवींशी त्यांचा विवाह 1927 मध्ये झाला। त्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला। हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते। त्यांना 4 मुलगे व 2 मुली झाल्या। त्यांचे 2 मुलगे पुढे सक्रिय राजकारणात आले। त्यांनी 1921 मध्ये असहकार चळवळीत, 1930 मध्ये दांडी मार्च आणि 1942च्या भारत छोडो आंदोलनात प्रामुख्याने भाग घेतला। असे लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले। त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांना 7 वेळा अटक होऊन 9 वर्षे ब्रिटिश तुरुंगवासात घालवली। स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिकच परिपक्व झाले। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, 1951 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले। त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती। त्यांनी 3ऱ्या वर्गाच्या तरुणांसाठी अनेक सुखसोयी उपलब्ध करून देऊन गंगा नदीवर मोठा पूल बांधला। पश्चिम बंगालमध्ये चित्तरंजन कारखान्याची उभारणी केली। यावेळी केरळमध्ये घडलेल्या आरियालूरच्या भीषण रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आदर्श घालून दिला। त्यानंतर 1957 मध्ये पुन्हा लोकसभेवर निवडून केंद्रीय मंत्रिमंडळात ते आले। 1957 ते 1964 दरम्यान त्यांनी संचार व परिवहन, उद्योग व व्यापार, गृह इत्यादी खाती समर्थपणे सांभाळली। विशेषतः गृहमंत्री पदाच्या काळात पंजाबी सुभ्याची चळवळ, दक्षिणेतील हिंदी विरोधी चळवळ, जम्मू काश्मीरमधील धार्मिक तणाव यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले। त्यांनी विशाखापट्टणममध्ये जहाज बांधणी कारखान्याची उभारणी केली। रशिया व चेकोस्लोवाकिया यांच्या सहकार्याने अवजड अभियांत्रिक निगम स्थापन केला आणि 40 परकीय संस्थांशी व्यापार करार केले। आसामची भाषिक दंगल 1960-61, पंजाबची धार्मिक दंगल आणि मास्टर तारासिंगची पंजाबी सुभ्याची चळवळ हे प्रादेशिक प्रश्न त्यांनी अत्यंत कौशल्याने व कणखर भूमिका घेऊन हाताळले। द्रविड मुन्नेत्र कळघमच्या स्वातंत्र्य द्रविडस्थानच्या मागणीचा त्यांनी इन्कार केला आणि भारतीय संघातून बाहेर पडणाऱ्या प्रचार यंत्रणेस राष्ट्रद्रोही ठरवून तसे विधेयक संसदेत संमत करून घेतले। तसेच केंद्रीय प्रशासनातील दप्तर दिरंगाई वर कडक उपाययोजना केली। पंडित नेहरूंच्या निधनानंतर संसदीय सभेने 9 जून 1964 रोजी शास्त्रींची पंतप्रधान म्हणून एकमताने निवड केली। भारत श्रीलंका यात करार करून सुमारे 4 लाख भारतीय तमिळांना श्रीलंकेचे नागरिकत्व मिळवून दिले। त्यांच्या कारकिर्दीतील भारत-पाक युद्ध ही सर्वात कसोटीची घटना होय। पाकिस्तानकडूनच 12 एप्रिल 1965 रोजी कांजरकोट येथे कच्छ सरहदीवर आक्रमण झाले, तेव्हा शास्त्रीजींनी प्रतिकाराची घोषणा केली। जय जवान जय किसान हा घोषणा मंत्र वातावरणात निनादला। भारताने पाकिस्तानला नमविले, युनोने युद्धबंदी केली। त्यानंतर 14 ऑगस्ट 1965 रोजी पाकिस्तानने सियालकोट येथे युद्धबंदी रेषा ओलांडून अतिक्रमण केले। भारत-पाक यात रशियाच्या मध्यस्थीने ताश्कंदला वाटाघाटी होऊन 9 कलमी ताश्कंद करारावर अयूब खान व शास्त्री यांच्या 10 जानेवारी 1966 रोजी सह्या झाल्या। येथेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवन ज्योत मालवली। त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले।